डिअर स्टुडंट, आज आपण बघणार आहोत पुणे युनिव्हर्सिटी ऑपरेशन अँड चेन मॅनेजमेंट, सप्लाय चेन मॅनेजमेंटचा एक महत्त्वाचा सब्जेक्ट इंडस्ट्री 4.0. आपण आज फक्त इंट्रोडक्शन बघणार आहोत. इंडस्ट्री 4.0 काय आहे? इंडस्ट्री 4.0 रेफर्स टू फोर्थ इंडस्ट्री रिव्होल्यूशन. जे इंडस्ट्रीमध्ये रिव्होल्यूशन झाले आहेत त्याचं हे फोर्थ रिव्होल्यूशन आहे. याच्यामध्ये काय फोकस आहे? द इंटिग्रेशन ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजीज विथ मॅन्युफॅक्चरिंग अँड इंडस्ट्रियल प्रोसेसेस अँड दे आर इंटरकनेक्टेड, कॅपेबल ऑफ मेकिंग रिअल टाईम अँड इंटेलिजंट डिसिजन. इव्होल्यूशन ऑफ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. इव्होल्यूशन कसं झालं आहे त्याचं? इंडस्ट्री 1.0 हे मेकॅनिझमवर चालायचं युजिंग स्टीम अँड वॉटर पॉवर. इंडस्ट्री 2.0 मास प्रोडक्शन युजिंग इलेक्ट्रिसिटी अँड असेंब्ली लाईन्स. इंडस्ट्री 3.0 ॲटोमेशन युजिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड IT अँड कम्प्युटर्स. इंडस्ट्री 4.0 काय झालं आहे? स्मार्ट, कनेक्टेड अँड ॲटोनॉमस मॅन्युफॅक्चरिंग युजिंग डिजिटल टेक्नॉलॉजी. की फीचर्स काय आहेत आता इंडस्ट्री 4.0चे? इंटरकनेक्टिव्हिटी. इंटरकनेक्टिव्हिटी कशामध्ये? मशीन, प्रोडक्ट्स, सिस्टीम कम्युनिकेट व्हाया IoT. IoT म्हणजे काय आहे? इंटरनेट ऑफ थिंग्स. ॲटोमायझेशन अँड ॲटोनॉमी, यूज ऑफ रोबोट्स अँड इंटेलिजंट सिस्टीम्स. रिअल टाईम डाटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग. फ्लेक्झिबिलिटी, सपोर्ट ऑफ मास कस्टमायझेशन. Decentralized control. System make decision locally with minimal human intervention. Core technology बघूया इंडस्ट्री 4.0 मध्ये काय? इंटरनेट ऑफ थिंग्स. इंटरनेट ऑफ थिंग्स काय आहे? त्याचे 4 प्रकार आहेत. कस्टमर IoT, ते पर्सनल यूजसाठी आहे, जसे की स्मार्ट हाऊस आहेत, ठीक आहे, किंवा स्मार्ट सिटी आहे, रिटेल आहेत. या सगळ्यामध्ये काय होतं? इंटरनेट ऑफ थिंग्स यूज होत आहे. सायबर फिजिकल सिस्टीम, हे मेडिकल जे किट्स आहेत किंवा ड्राईव्ह आहेत त्याच्यामध्ये रिअल टाईम मॉनिटर होतं, जसं ICUमध्ये जे लावलेले आहेत इन्स्ट्रुमेंट ते. बिग डाटा अँड ॲनालिटिक्स. बिग डाटा म्हणजे काय? डाटाचा सेट आहे जो खूप लार्ज आहे, टू लार्ज आणि कॉम्प्लेक्स आहे. त्याचा ॲनालिसिस करून आपल्याला पाहिजे तो डाटा आपण त्याच्यातून रिस्क्यू करू शकतो आहे. नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि मशीन लर्निंग आहे. क्लाउड म्हणजे काय आहे? IT जे रिसोर्स आहेत, स्टोरेज आहे, डाटाबेस आहे, सॉफ्टवेअर्स आहेत. याचं कोणी एक हे नाही होते, फिजिकल डाटा नसतो आहे, तो एक क्लाउड कम्प्युटिंग म्हणतात. रोबोटिक्स आहे, ॲडिशनल मॅन्युफॅक्चरिंग, 3D प्रिंटिंग. 3D प्रिंटिंग आपण हे इंडस्ट्री 4.0 मध्ये कोर टेक्नॉलॉजी आहे. लास्ट आहे डिजिटल ट्विन्स. डिजिटल ट्विन्स काय आहे? व्हर्च्युअल रिप्लेस फिजिकल ऑब्जेक्ट किंवा काय प्रोसेस आहेत, सिस्टीम आहेत, त्याचंही व्हर्च्युअल रिप्लेसमेंट असतं डिजिटल सिस्टीममध्ये. या कोर टेक्नॉलॉजी आपण पाहिल्यात 4.0 मध्ये. बेनिफिट्स काय येतात त्याचे? इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी अँड इफिशियन्सी, इम्प्रूव्ह प्रोडक्ट क्वालिटी, reduce downtime through predictive maintenance, faster time to market, better resources and energy utilization, enhance customer satisfaction. ॲप्लिकेशन कुठं होणार आहे इंडस्ट्री 4.0चं? स्मार्ट फॅक्टरीज आहे, इंटेलिजंट सप्लाय चेन आहे, प्रोडक्टिव्ह मेंटेनन्स आहे, कस्टमाइज प्रोडक्शन सिस्टीम आहे, क्वालिटी मॉनिटरिंग अँड कंट्रोल. या ठिकाणी आपण काय करणार आहे? इंडस्ट्री 4.0 यूज होणार आहे. नेक्स्ट आहे ड्रायव्हर्स ऑफ इंडस्ट्री 4.0. हा व्हिडिओ आपण नेक्स्ट याच्यात व्हिडिओ बघणार आहे. तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील ड्रायव्हर्स ऑफ इंडस्ट्री 4.0. ठीक आहे.